या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला परिवार मानलं आणि या समाजासाठी पूर्ण जीवनच अर्पण केलंय। ही तर एक त्या बीड जिल्ह्याची ताकद आहे। तरी अर्धे आम्ही घरी ठेवले, तिथले काम सांभाळायला पूर्व जर आले ना, आम्हाला स्वतःच चेक करावं लागत। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज आंदोलनात सहभागी झालाय। माय बापा तुम्हाला शब्द देतोय, तुमची एकजुटीची ताकद मी जिवंत आहे तोपर्यंत वायाला नाही जाऊन देणार। यांचा प्रॉब्लेमच ते मी यांना मॅनेज होत नाही। सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असेल तर ते, कारण काय झालंय, मन पैशात जमत नाही, पदाचं मेह जमत नाही, आणि इंग्लिशचं मत कदर झालाय पुरा, जमतच नाही। आयला ते म्हणतात मग हे जमत नाही म्हणलं तर मग आरक्षणच द्यावं लागत। काय चुकीचं करतोय मी काय चुकीचं केलं? मी खाऊन जगण्यासाठी नाही आलो, खाऊन जगण्यासाठी तर कोणी पण येतं। या समाजाच्या मराठ्यांच्या लेकराच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन आनंदाने हसू बघायचंय, एवढं स्वप्न आहे आपलं। मी काय चूक केली? माझ्या मराठा समाजानं आरक्षणाची मागणी केली, दशक व्हायला गेले, पिढ्याना पिढ्या बर्बाद झाल्या। आई बापानं लेकरं शिकायचे आणि स्वप्न बघायचं, माझा लेकरं सुद्धा अधिकारी होईल आणि माझ्या वाट्याला आलेलं कष्ट कमी होईल। वेळ प्रसंगी बापानं कर्ज काढायचं पण मुलं शिकवायचे, पैसे कमीच पडले तर आईला स्वतःच्या अंगावरचं सोनंही मोडायचं पण लेकरं शिकवायचे। तिचं स्वप्न होतं माझं लेकरं मोठं होईल, आणि हे लेकरं मोठं झाल्याच्या नंतर माझ्या वाट्याला आलेले काबड कष्ट कमी होते। पण आरक्षणाने घात केला आणि 1% हुकल्यानं लेकरं घरापर्यंत रडत यायला लागलं। दोघांच्याही स्वप्नाची राखण झाली, दोघांचं भविष्य उद्ध्वस्त झालं। मायबापाओ, आता सावध व्हा, एवढी संधी आहे मराठ्यांना आरक्षण मिळवण्याची। या संधीचं सोनं करा, आपल्याला आरक्षण 100% मिळतं, त्याच्यात काळजी करायचं कारण नाही। देव जबान व्हावा तर मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण मिळणार आणि तेच आपण घेणार। आपल्या नोंदी सापडल्यात। मी माझ्या गोरगरीब मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी केली। मायबाप मराठ्यांना ते मला काय म्हणायला लागले माहिती का तुम्हाला? मला ते शत्रू मानायला लागले, मला दुश्मन समजायला लागले। मायबापावर मी काय चूक केली? माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या वेदना मानल्या, माझ्या गोरगरीब समाजाच्या आरक्षणामुळे होणारे त्रास मानला, पोरांच्या आत्महत्या व्हायला लागल्यात। कालच आपल्या बीडचा भूमिपुत्र मनुकर भाऊ शिंगण यांचं बलिदान याच मराठा आरक्षणासाठी गेलं। कवर झोपता सरकार, आमच्या लेकरांचे मुर्दे पडायला लागलेत। बीड जिल्ह्याच्या बलिदानासह या राज्यातलं एकही बलिदान मायबापा